गेल्या 22 वर्षामध्ये मालेगाव शहर अतिशय शांततेने आणि अतिशय भाईचाराने मार्गक्रमण करत आहे। मालेगावचा विकास त्या दृष्टिकोनातून होतो आहे। नितेश राणेंचे काही बगलबच्चे मालेगावातून मालेगावचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मालेगावातला हिंदू बांधव, मुस्लिम बांधव, दलित बांधव, ख्रिश्चन बांधव आणि इतर सर्व समाजाचे धर्माचे बांधव हे अतिशय सुज्ञ आहेत। त्यामुळे गेल्या 22 वर्षामध्ये मालेगावची शांतता धोक्यात आणण्याचे अनेक प्रयत्न विफल झाले। त्यांना मी एकच संदेश देईल कि तुम की लाख कोशिश कर लो, हमारी मालेगांव में दंगे गड़वाने की, पर मालेगांव की जनता अब दंगा करने वाली नहीं। मालेगांव की जनता अब अमन और शांति चाहती है, भाईचारा चाहती है, प्यार मोहब्बत चाहती है। यही तहजीब हमें सिखाती है। जर असं म्हणणं आहे मालेगावच्या जनतेसाठी आहे, तर मी या ठिकाणून एका जबाबदारीने विचारू इच्छितो की आमचे सन्माननीय पालकमंत्री जे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे 4 टर्मचे लोकप्रतिनिधी आहेत, ते मोठ्या मतदारांनी मोठ्या विश्वासाने त्यांना निवडून दिलं, ते निष्क्रिय आहेत का? त्यांना मुस्लिम बांधवांनी आपण सरकारमध्ये एका जबाबदार पदावर आहात, आपण या नाशिक जिल्ह्याचे पालक आहात। नितेश राणे स्पष्ट शब्दात सांगतात की माझे बॉस सागर बंगल्यावर बसले आहेत आणि ते सागर बंगल्यातले बॉस राज्याचे गृहमंत्री आहेत। सन्माननीय गृहमंत्र्यांना आपण सांगून नितेश राणेंना आवर तरी घाला, हा माझ्या मतदारसंघात येऊन माझं मतदान कमी करतो आहे। दरवेळेस हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतो आहे, हे त्यांना जरा समजावून सांगावं अशी विनंती मालेगावच्या नागरिकांच्या वतीने मी माननीय पालकमंत्री महोदयांना करू इच्छितो। आपण नुसतं ते वक्तव्य चुकीचं आहे असं म्हणून चालणार नाही। आपण विधिमंडळात यावर आवाज उठवला पाहिजे। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार भारत राष्ट्र सार्वभौम आहे। या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तो भारतीय म्हणून राहण्याचा अधिकार आहे। असं असताना एका परदेशाचा आमच्याशी तुलना करून, मालेगावशी तुलना करून मालेगावच्या जनतेचा हा तीव्र आणि घोर शब्दात अपमान महाराष्ट्राच्या विधिमंडळातला एक सदस्य करत असेल आणि आपण विधिमंडळातले सदस्य म्हणून जर त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करत नसाल, तर हा खऱ्या अर्थाने आपणही मालेगावच्या अपमानात सहभागी आहात का, हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी आपणाला विचारू इच्छितो। मालेगाव शहर आणि मालेगाव शहरातल्या एकूणच घटनेबाबत बोलताना हे मालेगाव तसं बघितलं तर हिंदू बांधव असतील, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, शीख बांधव असतील, ख्रिश्चन बांधव असतील, यांनी मालेगाव शहराच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून खूप मेहनत घेतली। आमच्यावर अनेक कलंक लागले, दंगलीचे छोट्या छोट्या घटना घडल्यात आणि या घटनांमधून मालेगाव शहर बदनाम झालं। ही बदनामी पुसण्यासाठी मी बोललो थोड्या वेळापूर्वी की आम्ही 2000 पासून आता 22 वर्षापर्यंत यांचा जाहीर निषेध निषेध निषेध। नितेश नारायण राणे, नितेश नारायण राणे यावरचं उदाहरण देतो। मार्केट कमिटीच्या एका भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला। एका बागवान व्यापाऱ्याचं लायसन्स मार्केट कमिटीने सस्पेंड केलं। या बागवानाच्या लायसन्स सस्पेंड का केलं याच्यासाठी माझ्याशी भांडायला आलेला एक हिंदू बांधव होता। मित्रांनो, ही मालेगावची संस्कृती आहे की जेव्हा एखाद्याच्या वर दिसते तेव्हा त्याला मदत करणारा हा त्याचा दुसरा समाजाचा बांधव असतो। मालेगावच्या कोरोना काळाचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल। मालेगावच्या कोरोना काळामध्ये
जेव्हा धुळ्यात आमचे रुग्ण येऊ देणार नाहीत, मालेगावच्या रुग्णांना धुळ्यामध्ये प्रवेश नको अशी मागणी सन्माननीय खासदारांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे केली असता, त्यावेळेस मालेगावातलेच नागरिक, मालेगावातले मुस्लिम बांधवांनी ग्रामीण भागातले असो, सटाणा असो, नांदगाव असो, इतर ठिकाणच्या सर्व कोरोना रुग्णांना घरोघरी जाऊन वेळ पडल्यावर त्यांना आपल्या वाहनांवर घेऊन येऊन आपल्या खासगी दवाखान्यांमध्ये उपचार मिळवून दिले आणि अनेकांना प्राण गमावण्यापासून वाचवलं. ही मालेगावची संस्कृती आहे, हे मालेगावचं एकमेकाबद्दलचं प्रेम आहे. मालेगाव